नमस्कार, मी बाबा वेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शांतता समिती आणि सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस उप अधीक्षक जयदत्त पवार आणि पोलीस निरीक्षक नितीन देशमुख तसेच नगर परिषदेचे अधिकारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, वेगवेगळ्या मंडळाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत 7 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे बैठक संपन्न झाली. यावेळी जयंती निमित्ताने सूचना आणि मार्गदर्शन पोलीस अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले. सूचनांच्या आधी सांगतो की वाद्य आपले असणार आहे, तर वाद्य उत्साह करायचा आपल्याला, तो उत्सवात करायचा आहे. परंतु त्याच्यासाठी आपल्याला वाद्याचा जो कर्कशपणा, विभिन्नपणा, जो किळसवाना प्रकार जो असतो, काहीतरी कुठेतरी वेगवेगळ्या साऊंड सिस्टम लावून देणं, तर सर्वात आधी आम्ही त्या आवाजाच्या दृष्टीने कारवाई आपल्या ज्या चालू झालेल्या आहे त्या इथून पुढे पण चालू राहणार आहे. माईक लावून कुणाचा तरी नामोच्चार करणं, विनाकारण एकमेकाला खिजवणं, अशा पद्धतीने जे काही मंडळांकडून होईल तर त्या मंडळावर सुद्धा पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जाईल. गाणे वाजवावे, भीमगीत वाजवावे, काय उत्साहात वाजवायचे तेवढे वाजवावे, परंतु विनाकारण माईकवर एकमेकाला डिवचून त्या उत्साहाला कोणी जर गालबोट लावायचा प्रयत्न करत असेल तर तो विषय आम्ही आमच्या पद्धतीने हाताळू, हे पण आपल्याला सांगतो. राहिला झेंड्यांचा विषय, तर तो 2 वर्षापूर्वी आपला विषय चर्चेला आला होता. परंतु मंडळात जे पण मंडळाची मिरवणूक आहे त्या मंडळात कुणी यावं आणि तिथं कुठले झेंडे आणले जावे याच्यावर आधी तुम्ही नियंत्रण आणणं गरजेचं आहे. तुमच्या इच्छेविरुद्ध जर कुठला झेंडा येत असेल, कोणी कार्यकर्ता त्याच्यात सामील होत असेल तर त्याबाबत तुम्ही आम्हाला जर सूचित केलं तर आमच्याकडून कारवाई केली जाईल. परंतु परस्पर हा झेंडा इथं आणू नका, कारण आम्हाला सर्व झेंडे सर्व ठिकाणीच अपेक्षित असतात. परंतु कुठला झेंडा आलाय तो नसावा, कुठला कार्यकर्ता आलाय त्यांनी तुमच्या मिरवणुकीत सहभागी होऊ नये, हे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठरवावं. आणि त्यांना तो नको असेल तरी थांबून असेल तर आम्हाला सूचना करावी, त्याच्यानंतर आमच्याकडून कारवाई केली जाईल. मंडळाचे जे कार्यकर्ते त्यांच्या बाबतीत पण मंडळाने आधी दक्षता घ्यावी. आमची विनंती राहते स्वयंसेवक असावे. काही जण असतात अति उत्साहामध्ये अर्धी ठेवून थोडी गर्दी केलेली, तुमच्या लेवलला ते करा. नाही शक्य झालं तर आम्ही आमच्या लेवलला कारवाई करू. मग त्यावेळेस तुम्ही विनाकारण त्याच्यामध्ये त्यांना पाठीशी घालायचं काम करू नका. नाचणाऱ्या कुदणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल आमचं पण काही ऑब्जेक्शन नाहीये, परंतु उत्साहाला जर कोणी गालबोट लावायचा प्रयत्न करणार असेल तर त्याच्यावर सुद्धा आपल्याकडून कठोर कारवाई होईल. आणि जो शेवटचा एक विषय सांगतो, आवाजाच्या किंवा ते वेळेबद्दल तुम्ही जे सांगताय तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय, त्याच्यामुळे त्याच्या पुढे ना तुम्हाला जाता येईल ना मला जाता येईल. माझी विनंती राहील आपण आपला कार्यक्रम थोडा लवकरात लवकर चालू करावा. उत्साहात तुम्ही तुमचा कार्यक्रम साजरा करा आणि वेळेत जरी झाला तर भरपूर वेळेत. मागच्या वर्षी आपण 10-10:30 पर्यंत खूप तुम्ही आनंदात कार्यक्रम आणि जोशात झाला होता, तीच आपण ही प्रथा यावर्षी पण पाळवा अशी करतो. बाकी साहेबांना विनंती करतो आपण आपल्या सूचना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे 14 एप्रिलला. त्या निमित्ताने शांतता समिती आणि कार्यकर्त्यांची बैठक आहे. त्यासाठी उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक, शहरातील सर्व प्रतिष्ठित कार्यकर्ते, मंडळाचे कार्यकर्ते, सदस्य, माझे सहकारी CI देशमुख साहेब, नगर परिषदेचे मराठे साहेब, MSCBचे अधिकारी, आज खूप डिटेल या विषयावरती चर्चा आपण सुरू केली, वेळ पण दिला. मला वाटतं मागच्या आठवड्यात बाबुल साहेबांनी सूचना केली होती की शांतता समितीची बैठक थोडी लवकर झाली पाहिजे, बरोबर. माननीय पोलीस अधीक्षक साहेब ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं. त्यानुसार आपण खूप लवकर म्हणता येणार नाही, पण आम्हालाही तयारीला वेळ लागतो. म्हणून आपली ही बैठक आयोजित थोड्याशा 14 एप्रिलच्या अगोदरच केलेली आहे आपण, जास्त दिवस अगोदर. याचं कारण आम्हाला रूट पाहणी करायची आहे. त्या आजच्या मिटिंगचे जे काही मिनिट्स आहेत ते नगर परिषद असतील, PWD असेल, MSCB असेल, यांनाही आम्हाला द्यायचं आहे. आमच्या पोलीस विभागाकडे आमच्या काही सूचना आहेत. तुम्ही आता मिटिंगमध्ये काही सूचना मांडलेल्या आहेत त्या पण या ठिकाणी जातील. विशेष सूचना मिरवणुकीबाबत या निरीक्षक साहेबांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. वेळेबाबत सगळ्यांना असं आम्ही आवाहन करतो की प्रत्येक मिरवणूक काढणाऱ्या मंडळानं पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी. परवानगी घेतल्यानंतर आमच्या लक्षात येतं की बंदोबस्त द्यायचा आहे किंवा कसा. विनापरवाना जर मिरवणूक काढली, बंदोबस्त नसला तर काही झालं तर त्याच्यामध्ये विनाकारण कोणी दाखल होतं. त्याच्यामुळे प्रत्येक मिरवणुकीला पोलीस बंदोबस्त असेल याची खात्री देतो. पण त्याच्यासाठी तुम्ही परवानगी घ्या, कोणाचीही परवानगी नाकारणार नाही. पारंपरिक मिरवणूक काय दरवर्षी काढल्या जातात त्याची परवानगी तुम्हाला 100% मिळणार. त्यासाठी तुम्ही कागदावरती परवानगी घ्या. परवानगी घेतली तरच त्याला बंदोबस्त आहे, बरोबर. तुम्ही नियोजन करा. त्यानंतर मैत्रीपूर्ण असायला पाहिजे. त्याच्यामध्ये
उगाच हातात माईक घेऊन अपशब्द बोलणे, एकमेकांना शिव्या देणे किंवा बोलणं देणे असे प्रकार झाले नाही पाहिजे. त्याच्यातून वाद होतो, त्यावेळेसही नाही होणार, पण मिरवणूक संपल्यानंतर घरी जाताना होऊ शकतो किंवा दुसऱ्या दिवशी होऊ शकतो. हा आपला जन्मोत्सव जो आहे किंवा महामानवाची जयंती आहे, जवळपास 15-16 दिवस चालणारा कार्यक्रम आहे, बरोबर. श्रीरामपूर शहर मोठं आहे, मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असतात. आम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे. 14 एप्रिलपासून आम्ही तुमच्या सोबत आहेत पुढचे जवळपास 30 एप्रिलपर्यंत. त्याच्यामुळे पोलीस हे प्रेझेन्स असणारच आहेत. यावर्षी आपण जास्तीचा बंदोबस्त पण बाहेरून बोलवलेला आहे. त्यामुळे कोणतंही मंडळ किंवा कोणताही कार्यक्रम अनअटेंडेड राहणार नाही. त्या ठिकाणी महिला पोलीस अंमलदार असतील, जसं ताईंनी सांगितलं किंवा बागुल साहेबांनी सूचना दिल्या, तुम्ही पण ड्राय डे बद्दल काही सूचना दिल्या, तर आमची अशी विनंती की आपण पण एक्साईज डिपार्टमेंट मार्फत जिल्हाधिकारी साहेबांना पत्रव्यवहार करा. आमच्या पॉवर्समध्ये काय आहे, मिरवणूक मार्गावरती जर कोणतं हे असेल, दारूचं दुकान असेल, तर पोलीस निरीक्षक साहेबाला ते अधिकार आहेत 142 महाराष्ट्र पोलीस प्रोहिबिशन ऍक्टमध्ये, तेवढ्या पुरतं ते बंद करू शकतात. पण पूर्ण ड्राय डेचे अधिकार ते एक्साईज डिपार्टमेंट तिकडनं आपल्याला सूचना देईल. तर त्या संदर्भात आपण पण पाठपुरावा करा. आमच्या हातामध्ये जे पोलिसांचे अधिकार आहेत त्यामध्ये आम्ही ते करू. पण यामध्ये परत ऐनवेळी मग प्रॉब्लेम नको व्हायला. एक मत पाहिजे. आता तुम्ही सांगितलं की जवळपास 2 वर्षापासून ते बंद आहे, पूर्वी व्हायचं, तर या तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करा. अजून वेळ आहे आपल्याकडे, होऊ शकतो त्याच्यामध्ये निर्णय. आमच्या ज्या सूचना आहेत ते की आपल्याला जयंती अतिशय उत्साहात आनंदात साजरी करायची आहे. सर्वजण त्याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी असतील, सर्व सामाजिक स्तरातील व्यक्ती असतील, शहरातील नागरिक असतील, महिला वृद्ध असतील, हे पण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. उत्साहात करायचे, पण हे सर्व उत्साहात आनंदात करताना त्याला कुठलंही गाळबोट किंवा त्याच्यामध्ये कोणता अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या विषयाकडं. जय हिंद, जय महाराष्ट्र.